देव बापाला धन्यवाद असो प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या चर्च वर्धापन दिनाच्या विशेष भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांना 135 वर्ष पूर्ण झाली. परंतु ही 135 वर्ष पूर्ण जी झाली ती आमच्या प्रयत्नाने नव्हे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे. आणि म्हणून आम्ही आज आमचा आभार रूपी यज्ञ घेऊन मंडळी या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ता पुढे हजर होत आहोत. प्रियांनो, मंडळीच्या जीवनामध्ये हा एक दिवस सोनेरी दिवस, की जो दिवस आम्हाला साक्ष देत आहे की परमेश्वर देव आमच्या बरोबर आहे. आम्ही देवबापाला धन्यवाद देऊयात प्रियांनो आणि भक्तीचा प्रारंभ करूयात. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो. आभार रूपी यज्ञ अर्पण करून बापा आम्ही तुझं गौरव करतो. कारण मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तू खंडून घेतलंस. आणि बापा परमेश्वरा, अनेक चढ उतारामधून, खाचखळग्यातून, भल्या बुऱ्या प्रसंगांमधून या मंडळीला तू चालवलंस, नेलंस. आणि शेवटी आज 135 वर्ष हे बापा परमेश्वरा पूर्तीचा आनंद तू दिलास. आम्ही तुझे आभार मानतो बापा. हे बापा, आज तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या भक्तीमध्ये हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. कारण या चर्च वर्धापन दिनाची जी प्रत्येक व्यक्ती साक्षी होणार आहे बापा, त्या साक्षी होण्याचं आज प्रत्येकाला आशीर्वाद आणि तू भर. आम्ही तुझ्याजवळ मागतो बापा. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. हे बापा, तू गौरीला जाऊन तुला जा. स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना बापा तुझंच गौरव तू करून घे. आज आकाश कपाटे उघडून या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर तू बापा तुझ्या आशीर्वादांची वृष्टी कर. सर्व सैतानी शक्ती, क्लृप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाणार आहोत. आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण आपल्या पद्धतीप्रमाणे उभे राहूयात आणि देवाचा सन्मान करूयात. प्रभु आशीर्वाद दे, संरक्षण करो, आपला मुख प्रकाश पाडो, तुझ्यावर कृपा करो. प्रभु तुझ काडे प्रसन्न मुख करो, तुला शांती देवो. God.
त्याचा अनुग्रह तुझ्यावर, तुझ्या हजारो पिढ्यावर, तुझे कुटुंब आणि लेकरे, त्यांची लेकरे, त्यांची लेकरे. त्याचा अनुग्रह तुझ्यावर, तुझ्या हजारो पिढ्यावर, तुझे कुटुंब आणि लेकरे, त्यांची लेकरे, त्यांची लेकरे. त्याचा अनुग्रह तुझ्यावर, तुझ्या हजारो पिढ्यावर, तुझे कुटुंब आणि लेकरे, त्यांची लेकरे, त्यांची लेकरे. त्याचे सानिध्य पुढे तुझ्या, मागे तुझ्या, बाजूस तुझ्या, सभोवती तुझ्या, तुझ्यामध्ये तो सानिध्य तुझ्या, सानिध्य तुझ्या. हर सकाळी सायंकाळी तुझ्या येण्या जाण्यामध्ये, तुझ्या रडण्यात, हर्ष करण्यात, तो तुझ्यासाठी, 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 तो तुझ्यासाठी. त्याचा अनुग्रह तुझ्यावर, तुझ्या हजारो पिढ्यांवर, तुझे कुटुंब आणि लेकरे, त्यांची लेकरे, त्यांची लेकरे. त्याचे सानिध्य पुढे तुझ्या, मागे तुझ्या, बाजूस तुझ्या, सभोवती तुझ्या, तुझ्यामध्ये तो सानिध्य तुझ्या, सानिध्य तुझ्या. हर सकाळी सायंकाळी तुझ्या येण्या जाण्यामध्ये, तुझ्या रडण्यात, हर्ष करण्यात, तो तुझ्यासाठी, 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 तो तुझ्यासाठी. प्रियानो, उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार जाहीर करीत आहोत. प्रेषितांचा मतांगीकार प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्ताचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईच पासून जन्मला, ज्याने पंताय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला
जो येणारा आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आपण आळीपाळीचं शास्त्रपाठ यावेळेला वाचणार आहोत आणि परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. स्तोत्रसंहिता अध्याय 136 आणि त्याची काही वचने आपण वाचणार आहोत. आणि प्रियांनो, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण हे गळ्यावर म्हणणार आहोत आणि मंडळीचा प्रतिसाद असणार आहे, कारण त्याची दया सनातन आहे. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. स्तोत्रसंहिता 136 Psalm 136. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवादी देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठे अद्भुत कृत्य करीतो त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारिली त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्र देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल याला तो वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैन्य अवस्थेत आमची आठवण केली त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडविले त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवादी देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया
सनातन आहे. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मी प्रियानो स्तोत्रसहिता 136 1 ते 14 आणि 21 ते 26 ही वचने वाचलेली आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन प्रगटीकरण अध्याय 2 आणि वचने 8 ते 11. प्रियानो, आपणा सर्वांना विनंती राहील की प्रगटीकरण अध्याय 2 आणि 3 हे अध्याय आज जरूर वाचा. सर्व कुटुंबाने एकत्र येऊन वाचा आणि शक्य झालं तर 4थाही अध्याय वाचा, कारण 4था अध्याय हा स्वर्गाच्या साक्षात्काराचा आहे. तुम्हाला आज या चर्च वर्धापन दिनाच्या दिवशी देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रगटीकरण अध्याय 2 आणि वचन 8 ते 11. स्फुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्फुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. हे देवबापाचं वचन आहे. देवबापा हे वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, स्वर्ग हे तुझं राजासन आहे आणि पृथ्वी हे तुझं पादासन आहे. आणि पृथ्वीवरची मंडळी हे बापा परमेश्वरा तुझ्या पाया पडून तुला नमन करणारी आहे. आज बापा परमेश्वरा तुझ्या चरणावर लोटांगण घेऊन हे बापा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, तुला उंचावित आहोत. हे बापा परमेश्वरा तुझे आभार मानित आहोत, कारण की बापा परमेश्वरा मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांच्या जीवनामध्ये तू एक अद्भुत चमत्कार केलास. 135 वर्ष या तुझ्या कळपाला उत्तम मेंढपाळ्या नात्याने तू सांभाळस, रक्षिलस, पालन पोषण केलंस, वाढवलंस. हे बापा परमेश्वरा आज हे रोपट वृक्ष झालेलं पाहत असताना आणि त्याला उत्तमातले उत्तम फळ येत असताना हे बापा परमेश्वरा हे पाहून तू खरोखर संतुष्ट होत आहेस.
आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. या संपूर्ण 135 वर्षांमध्ये या मंडळीसाठी अनेक बिशप मिळाले. त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आणि आत्ताचे आमचे बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण यांच्यासाठी विशेष आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळीची प्रगती होत आहे. हे बापा, या मंडळीसाठी तू अनेक डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट्स दिलेस. आम्ही त्या सर्व डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंटसाठी तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्यांच्या समर्पणाबद्दल, सेवेबद्दल, त्यांच्या श्रमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आताचे आमचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी बापा, त्यांना आम्ही तुझ्या दयासनापुढे घेऊन येतो. खरोखर बापा, तू त्यांना आशीर्वादित कर आणि तुझी कृपाच त्यांना पुरेशी आहे. बापा, या मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि पालन पोषणासाठी तू अनेक पाळक वर्ग दिलास, अनेक ले प्रीचर्स दिलेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, त्यांच्या अथक परिश्रमाने बापा परमेश्वरा, त्यांच्या मार्गदर्शनाने आज मंडळी बापा परमेश्वरा तुझं उपकार स्मरण करीत आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये वाढत आहे, आत्मे जिंकत आहे आणि ख्रिस्ताला शोभेल असं आचरण करीत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, गौरव देतो. या मंडळीसाठी अनेक सुवार्तिक आणि मिशनरी सुद्धा तू दिलेस, त्याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, या मंडळीसाठी बापा परमेश्वरा अनेक गेस्ट स्पीकर तू पाठवून दिलेस. त्यांच्या उत्तमातल्या उत्तम संदेशांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. अनेक पास्टेट कमिटी झाल्या, अनेक पास्टेट कॉन्फरन्स झाले, अनेक WSCS, अनेक MYF, अनेक संडे स्कूल, अनेक मेथोडिस्ट मेन झाले. त्या सर्वांबद्दल आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. बापा, प्रभूमध्ये केलेले त्यांचे श्रम व्यर्थ नाहीत. आम्ही बापा सर्व काही तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्यापासून प्राप्त झालेलंच आम्ही तुला दिलेलं आहे. बापा, ही साक्ष आम्ही देत आहोत आणि तुला धन्यवाद देत आहोत. हे बापा, 135 वर्षामध्ये बापा परमेश्वरा तुझे अनेक विश्वासणारे या मंडळीला जडले. बापा, त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. अनेकांचे बाप्तिस्मे झाले, अनेकांची दृढीकरण झाली, अनेकांची लग्न झाली, अनेक जण ह्याच मंडळीमधून त्या सुखलोकात जाऊन पोहोचली. त्या सर्वांचं आज आम्ही स्मरण करतो. बापा, तू त्यांना आशीर्वादित केलेला आहेस आणि आजही मंडळीला बापा परमेश्वरा तू सर्व सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आजही बापा परमेश्वरा या कोरोना व्हायरसच्या अतिशय भयंकर महामारीच्या दिवसांमध्ये मंडळीच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेवलीस की जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी मंडळीच्या कोणाच्या आसपास सुद्धा आलेला नाही. बापा, ज्यांना या कोरोना व्हायरसच्या व्याधीमधून जावं लागलेलं आहे पण त्यांना तू आधार दिलास, आरोग्य दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा ज्यांना आपला बापा परमेश्वरा ह्या व्याधीमध्ये शेवटचा श्वास घ्यावा लागला, त्यांच्या इहलोकीच्या यात्रेबद्दल आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. त्यांच्या कुटुंबियांचं तू सांत्वन केलंस, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा या संपूर्ण वर्षामध्ये अनेक चढ उतार मंडळीमध्ये झाले.
संपूर्ण मंडळी आज वर्षभर आणि त्याही पेक्षा अधिक जवळजवळ 14 महिने 15 महिने बापा परमेश्वरा ऑनलाईन भक्ती करत आहे. त्यासाठी बापा तू आम्हाला मीडिया टीम दिलीस आणि मंडळीची गरज, आध्यात्मिक गरज पूर्ण केलीस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, तुला उंचावित आहोत. हे बापा परमेश्वरा, या मंडळीचे अनेक हितचिंतक आहेत, अनेक डोनर्स आहेत. त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. बापा आम्ही तुला उंचावितो आणि धन्यवाद देतो की बापा आमचे अनेक माजी पाळक आज प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत. प्रभू त्यांच्या सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल, त्यांच्या समर्पणाबद्दल आम्ही तुला गौरव देतो बापा आणि तुला उंचावितो. प्रभू मान महिमा गौरव देवाला देत आता आम्ही तुझ्या स्वाधीन आहोत. हा आमचा आभाररूपी यज्ञ तू स्वीकारून घे बापा. सहाय्य कर, कृपा दया, अनुग्रह दे बापा. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत बापा तू आम्हाला कृपा पुरलीस म्हणून हे सर्व मंडळीला करता आलेलं आहे. सर्व मान महिमा गौरव तुलाच देतो बापा. धन्यता आणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सोडून सोडल्या आहेत तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, मंडळीच्या पद्धतीप्रमाणे आणि सालावालाप्रमाणे आता ही वेळ आहे, आम्ही मंडळीचा इतिहास ऐकणार आहोत आणि मंडळीमध्ये सर्वसाधारण नियमांचं वाचन सुद्धा केलं जाईल. आणि मी विनंती करतो आमच्या मंडळीचे सन्माननीय सेक्रेटरी ॲडव्होकेट सॅमसन अँड्रूज ही जबाबदारी पार पाडतील. आणि प्रियांनो, आम्ही लक्षपूर्वक चर्चा इतिहास ऐकूयात आणि सर्वसाधारण नियम जे आम्हाला डिसिप्लिनने लावून दिलेले आहेत, जनरल रूल्स, ते सुद्धा आम्ही ग्रहण करूयात. कारण ही मंडळीची रीत आहे, पद्धत आहे की वर्षातून एक वेळेला या सर्वसाधारण नियमांचं, जनरल रूल्सचं वाचन मंडळीमध्ये व्हावं. ॲडव्होकेट सॅमसन अँड्रूज मंडळीचे सेक्रेटरी हे पुढे येतील. मेथडिस्ट चर्च इन इंडियाचे सर्वसाधारण नियम. आम्ही मेथडिस्ट चर्च इन इंडियाचे प्रतिनिधी. मेथडिस्ट चर्च इन इंडियाची पहिली जनरल कॉन्फरन्स या नात्याने विमेन्स ख्रिश्चन कॉलेज मद्रास येथे 7 ते 15 जानेवारी इसवी सन 1981 या काळात मेथडिस्ट चर्च इन इंडिया या नावाने ओळखल्या जाण्याच्या संलग्न स्वायत्त मंडळीची म्हणजे चर्चची प्रस्थापना करण्यासाठी एकत्र जमून पुढील स्वीकृती करीत आहोत. नाव मेथडिस्ट चर्च इन इंडिया हे या मंडळीचे म्हणजे चर्चचे नाव असेल. ध्येय व उद्दिष्टे. मेथडिस्ट चर्च इन इंडिया ही जगामध्ये व जगासाठी असलेली ख्रिस्ताची मंडळी, सार्वत्रिक मंडळीचा भाग आहे. येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झालेली देवाची प्रीती समजून घेणे, सर्व लोकांना या प्रीतीची साक्ष देऊन त्यांना त्यांचे शिष्य करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. देवाची प्रीती जाहीर करणे, सातत्याने उपासना चालवणे, विश्वासणाऱ्यांना बोध करून सन्मार्गाचे शिक्षण देणे आणि जगाचा उद्धार यासाठी मंडळी पवित्र आत्म्याच्या अनुशासनाखाली अस्तित्वात आहे. उपर निर्दिष्ट ध्येयाच्या अभिवृद्धीसाठी मंडळी स्वार्थ सेवा, शैक्षणिक सेवा, वैद्यकीय सेवा, समाजसेवा, वाङ्मय सेवा,
कृषी क्षेत्र, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, तांत्रिक, औद्योगिक या क्षेत्रात आणि मेथडिस्ट चर्च इन इंडियाचे धर्मनियम, सिद्धांत व धोरण यांच्याशी सुसंगत अशी इतर कार्य करेल. आमच्या संयुक्त संघटनेचे म्हणजेच मेथडिस्ट चर्च इन इंडियाचे स्वरूप, हेतू आणि सर्वसाधारण नियम. इसवी सन 1739 या वर्षाच्या अखेरीस आपल्या पापांबद्दल पुरेपूर खातरजमा झालेल्या आणि तारणासाठी, उद्धारासाठी आस्थेने भरलेल्या, आसुसलेल्या अशा 8 ते 10 व्यक्ती लंडन येथे श्री वेस्ली यांना भेटल्या. या सर्वांची व श्री वेस्ली यांना दुसऱ्या दिवशी भेटलेल्या आणखीन दोघा-तिघांची अशी इच्छा होती की श्री वेस्लींनी त्यांच्यासह काही काळ प्रार्थना करावी व येणाऱ्या क्रोधापासून पळ कसा काढावा, स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत त्यांना सल्ला द्यावा, मार्गदर्शन करावे. भावी क्रोधाची जबर तलवार आपल्या शिरावर सतत टांगती आहे अशी या सर्वांची खात्री झाली होती. या महान कार्यासाठी पुरेसा वेळ देता यावा म्हणून श्री वेस्ली यांनी सर्वांनी एकत्र जमावे म्हणून एक दिवस नेमला. तेव्हापासून ते सर्वजण दर आठवडी गुरुवारी सायंकाळी एकत्र येऊ लागले. या सर्वांना आणि त्यामध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना, कारण त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत होती, वेळोवेळी श्री वेस्ली यांनी उपयुक्त बहुमोल मार्गदर्शन केले, उपदेश केला, त्यांची गरज ओळखून त्यांना मार्ग दाखवला व हे सर्वजण आपल्या सभेची समाप्ती त्यांच्या विविध गरजास अनुरूप अशा प्रार्थनेत करीत. संयुक्त संघटना अथवा युनायटेड सोसायटीचा उगम अशा प्रकारे प्रथम युरोपमध्ये व नंतर अमेरिकेत झाला. ही संघटना दुसरे तिसरे काही नसून देवभिरू, धर्मपारायण, ईश्वर शक्तीचे सामर्थ्य प्राप्त करण्यास प्रेरित अशा माणसांचा समूह, एकत्र प्रार्थना करणे, एकत्र बोधवचन करणे, ग्रहण करणे आणि परस्परांवर प्रीतीने लक्ष ठेवणे यासाठी की त्यांनी एकमेकांना आपले तारण साधून घेण्यास सहाय्य करावे. हे सर्वजण खरोखरच आपले तारण साधून घेण्यास झटत आहेत का हे सहज समजावे यासाठी प्रत्येक सोसायटी संघटना छोट्या समूहात विभागली गेली होती. यालाच वर्ग क्लासेस म्हटले आहे. सभासदांच्या राहण्याच्या जागेनुसार हे वर्ग समूह ठरवले जातात. साधारणपणे एका वर्गात 12 जण असतात. त्यांच्यापैकीच एकाला त्यांचा पुढारी, नेता असे म्हटले जाते. त्याचे कर्तव्य पुढीलप्रमाणे: आपल्या वर्गातील प्रत्येक व्यक्तीची दर आठवडी कमीत कमी एकदा तरी भेट घ्यावयाची आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती कशी आहे ते पाहावयाचे. प्रसंगानुसार सल्लामसलत देणे, दोष दाखवणे, सांत्वन करणे किंवा बोध करणे हे करायचे आहे. उपदेशक मंडळी आणि गोरगरीब यांच्या सेवेसाठी सभासद स्वेच्छेने जे देव इच्छित असेल त्याचा स्वीकार करणे. संघटनेचे सेवक, पाळक आणि कारभारी यांना दर आठवडी एकदा तरी भेट देणे आणि जे आजारी आहेत किंवा जे अव्यवस्थितपणे स्वैरवर्तन करतात आणि उपदेश, बोध मनावर घेत नाहीत अशांची माहिती पालकांना देणे. मागील आठवड्यात आपल्या वर्गामध्ये जी दाने व देणग्या मिळाल्या आहेत त्या कारभाऱ्यांकडे सुपूर्त करणे. या संघटनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या इच्छिणाऱ्यांसाठी अट अशी एकच आहे: येणाऱ्या क्रोधापासून बचावासाठी पळ काढावा आणि आपल्या पापांपासून सुटका होण्याची इच्छा. तथापि ही इच्छा खरोखर मनामध्ये, अंतःकरणात रुजली आहे, दृढ ठसली आहे का हे त्यांच्या फळांवरून, वर्तनावरून दिसून येईल. यास्तव संघटनेमध्ये असलेल्या व्यक्तींनी आपल्या तारणाच्या इच्छेचा पुरावा सातत्याने व्यक्त करावा अशी अपेक्षा आहे. तो या प्रकारे: कोणाचेही वाईट न करणे, सर्व प्रकारच्या दुष्टाईपासून दूर राहणे, विशेषतः पुढील प्रकारच्या
सर्व आढळणाऱ्या दुष्ट रीतींपासून दूर राहणे, देवाचे नाव व्यर्थ घेणे, देवाची शपथ घेणे इत्यादी. प्रभूच्या दिवसाचे उल्लंघन करणे व त्याचा अनादर करणे म्हणजे ज्या दिवशी रोजचे सर्वसाधारण काम करीत राहणे अथवा खरेदी विक्री असे पैशांचे व्यवहार करणे, दारूबाजी, मद्य, मादक द्रव्य विकत घेणे किंवा अगदी नाईलाज असल्याखेरीज त्यांचे सेवन करणे, गुलाम दास करण्याच्या उद्देशाने पुरुष, स्त्रिया आणि मुले यांची खरेदी विक्री करणे, मारामारी, तंटे बखेडे, भांडणे, एका भावाने दुसऱ्या भावाविरुद्ध न्यायालयात जाणे, वाईटाबद्दल वाईट करणे, टवाळकीसाठी टवाळकी, निंदा नालास्ती करणे, खरेदी विक्री करताना उगाच बडबड करणे, ज्यावर सरकारी कर भरला नाही अशा वस्तूंची खरेदी विक्री करणे, दामदुपटीच्या बेकायदेशीर व्याजाने गहाणाचा व्यवहार करणे, गहाण ठेवणे वा घेणे, अहिताचे निंदेचे बोलणे, विशेषतः सरकारी अधिकारी अथवा पाळक यांच्यावर टीका करणे, लोकांनी आपल्याशी वागू नये तसे त्यांच्याशी वागणे, जे देवाच्या गौरवाचे नाही अशा गोष्टी करणे, जसे सोन्या चांदीचे दागिने आणि महागा मोलाची वस्त्रे घालणे, प्रभू येशूच्या नामास बाधा असणारी अशा करमणुकीची साधने उपयोगात आणणे, ज्यापासून देवाविषयीच्या ज्ञानात भर पडत नाही अशी पुस्तके वाचणे अथवा गीते गाणी म्हणणे, मावळपणा आणि स्वतःचे अनावश्यक असे चोचले पुरवणे, पृथ्वीवर संपत्ती साठवणे, परतफेडीची शक्यता ताकद नसताना उसने घेणे, कर्ज काढणे अथवा वस्तूची किंमत देण्याची शक्यता नसताना उधारीवर वस्तू खरेदी करणे. या संघटनेमध्ये जे राहू इच्छितात त्या सर्वांनी आपल्या तारणाची इच्छा सतत व्यक्त करावी अशी अपेक्षा आहे. चांगले करणे, आपल्या शक्तीनुसार हर प्रकारे दया करणे, संधी मिळेल, प्रसंग मिळेल त्याप्रमाणे शक्यतो सर्व माणसांचे सर्व प्रकारे शक्य तसे भले करणे, शारीरिक काळजी घेणे, देवाने जसे सामर्थ्य दिले असेल त्याप्रमाणे भुकेल्यांना अन्न द्यावे व त्यांना सहाय्य करावे, आध्यात्मिक काळजी घेणे, ज्यांच्याशी आपला संबंध येतो अशा सर्वांना शिक्षण देणे, दोष दाखविणे किंवा बोध करणे आणि असे करून आमची अंतःकरणे मोकळे असतील तेव्हाच आम्ही चांगले करावे, या सवयी शास्त्राच्या तत्वाला मूठमाती द्यावी. जे विश्वासाच्या घरातले कुटुंबातले आहेत किंवा जे या कुटुंबात आस्थेने सामील होऊ पाहतात अशांचे विशेष करून भले करावे, इतरांपेक्षा अशांनाच सेवक म्हणून नेमून घ्यावे, अशांपासून खरेदी करावी, व्यवसायात परस्परांना सहाय्य करावे आणि जग आपल्या स्वतःच्या लोकांवरच ममता करते म्हणून आपणही कटाक्षाने असेच करावे. शुभवर्तमानाला बाधा येऊ नये यासाठी आपण सर्वतोपरी जागरूक व दक्ष असावे. त्यांच्यासमोर जे ध्येय, जे लक्ष, जी धाव नेमून दिली आहे ती धीराने आत्मत्यागाने करून स्वतःचा विचार न करता धावत राहणे आणि दररोज आपला वधस्तंभ उचलून घेणे, ख्रिस्तास्तव निंदा सहन करण्यास स्वतःला सादर करणे, जगावरून ओवाळून टाकलेले धूळ राख असे होणे आणि प्रभू खातर सर्व माणसांनी आपल्याविषयी खोटेपणे दोषारोप करावे, वाटेल ते बोलावे असे पाहणे, या संघटनेमध्ये राहू इच्छिणाऱ्या सर्वांनी आपली तारण्याची इच्छा सातत्याने व्यक्त करीत राहावे अशी अपेक्षा आहे. देवाच्या सर्व नियमांचे पालन करणे, उदाहरण देवाची सार्वजनिक उपासना, वचनाची सेवा, वाचन करून अथवा विवरण करून, प्रभुभोजन, कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रार्थना, उपवास अथवा खाद्यपेयांचा त्याग, हे आमच्या संघटनेचे सर्वसाधारण नियम आहेत. हे सर्व आम्ही पाळावे म्हणून देवानेच आम्हाला आपल्या लिखित वचनातून शिकविले आहेत. आमचा विश्वास व त्याचे पालन यासाठी
परिपूर्ण पुरेसे असे देवाचे वचन हाच एकमेव नियम आहे. खरोखर जागृत झालेल्या अंतःकरणावर त्याचा आत्मा हेच नियम लिहितो हे आम्ही जाणतो. हे नियम पाळीत नाही. यातील कोणताही नियम जो कोणी सदोदित मोडतो अशांच्या आत्म्याची काळजी घेणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की याचा जाब हिशेब त्याच्यापासून घेतला जाईल. चुकणाऱ्यांची चूक दोष आम्ही त्याला दाखवू, त्याची कानउघडणी करू, काही काळ आम्ही त्याचे सहन करू, परंतु त्याने जर पश्चाताप केला नाही तर येथून पुढे त्याला आमच्यामध्ये स्थान नाही, जागा नाही. आम्ही आपल्या स्वतःच्या आत्म्याची सुटका करून घेतली आहे. थँक्यू. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण उभे राहूयात आणि शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मत्ते शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 13 ते 20. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिपाच्या कैसराकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कुणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियाना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. हे शुभवर्तमान आहे. दे बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. प्रियानो, यावेळेला उभे असतानाच आपण देवबापाच्या उपकारसाठी गीत गाणार आहोत. आणि प्रियानो, मंडळीला विनंती आहे, गीत झाल्यानंतर आम्ही खाली बसून घ्यायचं आहे. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू कुरणी आम्हाला आणि रक्षुनी धरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवा
देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजच्या चर्च वर्धापन दिनानिमित्त असणाऱ्या संदेशाकडे आम्ही जात आहोत. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, बोल, तुझे दास ऐकत आहेत. तुझ्या मंडळीविषयी तुझी काय इच्छा आहे हे आज बापा तुझ्या पवित्र आत्म्याकडून ऐकण्यासाठी आमचे कान आतुर होऊ दे. आणि आम्हाला आज हे बापा परमेश्वरा, मंडळीमध्ये आम्ही आहोत, तर आम्हाला तुझी इच्छा कळू दे. आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण मंडळी हे तुझं पृथ्वीवरील राज्य आहे. सहाय्य कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून एक आमचे स्वर्गीय बापा. आमेन. प्रियांनो, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांनी 135 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि म्हणून आम्ही हे देवाच्या वचनाचा आधार घेत हे निश्चितार्थाने म्हणू शकतो की हे देवाचं कार्य आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटल्याप्रमाणे हे जर देवाचं कार्य नसतं तर ते देवानेच नष्ट केलं असतं. आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे की जे प्रत्येक रोप माझ्या पित्याने लावलेलं नाही ते उपटण्यात येईल. आणि प्रियानो, 135 वर्ष हे रोप, ज्याचं नाव मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे आहे, ते देवाने जोपासलं, वाढवलं, फलद्रूप केलं, बहुगुणित केलं. आणि म्हणून हे 135 वर्ष आम्हाला साक्ष देत आहेत की हे देवाचं कार्य आहे. आम्ही देव बापाला धन्यवाद देत आहोत. ही देवाची मंडळी आहे, जिवंत देवाची मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत. केव्हा केव्हा देवाने आम्हाला जे दिलेलं आहे त्याचं मोल आणि किंमत आम्हाला कळत नाही, पटत नाही. आणि मग प्रियानो, ती गोष्ट आमच्या लाभाची होऊ शकत नाही. आणि म्हणून ही खात्री बाळगा. पुन्हा एकदा सांगतो, निश्चितार्थाने सांगतो, देवाच्या आत्म्याने सांगतो की आमचे जे आशीर्वाद आहेत ते ह्याच मंडळीमधून वाहत येणार आहे. देवाने आम्हाला ह्या मंडळीमध्ये ठेवलेलं आहे यासाठी की आम्ही आशीर्वादित व्हावं. परंतु जर आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे करण्याचा घात घातला तर प्रियानो, लक्षात ठेवा, आशीर्वादांच्या ऐवजी मग आम्हाला सगळ्याच प्रतिकूल गोष्टी होतील. आणि म्हणून आम्ही ही विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रियानो, 135 वर्ष मंडळीला झालेले आहेत. आणि म्हणून आजचा विषय आहे मूल्यमापन, मंडळीचे मूल्यमापन. देव प्रत्येक मंडळीचे मूल्यमापन करीत असतो. आणि म्हणून प्रियानो, आज आमच्या डोळ्यापुढे प्रगटीकरणामधील 7 मंडळांचं जे मूल्यमापन स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे आणि मंडळीला ते कळवलेलं आहे. मंडळीची वाहवा प्रशंसाही केलेली आहे. आणि काही मंडळांची देवाने कान उघाडणी केले आणि त्यांना कडक भाषेत इशारा दिला. जर देवाची मंडळी आहे तर देव मूल्यमापन केल्याशिवाय राहत नाही.
ज्याला अधिक दिलेला आहे त्याच्याकडून अधिकांची अपेक्षा केली जाईल, ज्याला थोडं दिलेलं आहे त्यांच्याकडून थोड्याची अपेक्षा केली जाईल. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मंडळीमध्ये काहींना अधिक मिळतं, काहींना थोडं मिळतं, परंतु जितकं जे काही मिळेल त्याद्वारे आम्हाला आमच्या देवाचं गौरव करायचं आहे, देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि प्रियांनो, प्रगटीकरण 2 अध्याय 1 वचनापासून ते प्रगटीकरण 3 अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनापर्यंत 7 मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्ताने या वर्णन केलेल्या आहेत, त्यांचं मूल्यमापन केलेलं आहे. प्रियांनो, प्रत्येक चर्च वर्धापन दिन हा मूल्यमापनाचा दिन आहे. देवाने मला काय सांगितलं, मी काय केलंय, देवाने किती आशीर्वाद दिले, देवाने कोणकोणत्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्या होत्या, यांचं मूल्यमापन करण्याचा दिवस म्हणजे हा चर्च वर्धापन दिन आहे. आणि त्याच्यामध्ये 7 मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पुढे आम्हाला एक उदाहरण म्हणून ठेवलेले आहेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 7 मंडळांचे मूल्यमापन केले आणि 7 पैकी 5 मंडळ्या या ख्रिस्ताच्या निकषापर्यंत, स्टँडर्डपर्यंत पोहोचू शकल्या नाही. फक्त 2 मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपेक्षित निकषापर्यंत, स्टँडर्डपर्यंत त्या पोहोचू शकलेल्या आहेत. आणि ज्या मंडळांमध्ये ख्रिस्ताला दोष मिळाले त्यांना कडक शब्दात ख्रिस्ताने इशारा देखील दिलेला आहे. आणि ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. प्रियांनो, मंडळीमध्ये देवाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी देव अपेक्षित करीत आहे, या 7ही मंडळांचं जर मूल्यमापन केलं, या 7ही मंडळांकडे जर अवलोकन केलं, तर देवाने, परमेश्वर देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने या 7ही मंडळांना हे विचारलं नाही की तुमच्या मंडळीमध्ये प्रेज अँड वर्शिप आहे का, तुमच्या मंडळीमध्ये संडे स्कूल, MYF, मेथोडिस्ट मेन, WSCS आहे का, तुमच्या मंडळीमध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे, आणि किती तुमच्या मंडळीने दरवर्षी FD केलेले आहेत, आणि आस्था गायक तुमच्या मंडळीचा हा बँक बॅलन्स किती आहे, तुमच्या मंडळीत अन्य भाषा बोलल्या जातात का, मंडळीत तुमच्या चिन्ह, चमत्कार, अद्भुते, भूते घालवणे, महत्कृत्य करणे वगैरे वगैरे घडतं का, तुमच्या मंडळीमध्ये सुवार्ता प्रसार होतो का, नव्या नव्या मंडळ्या रोपण होतात का, गरिबांना मदत केली जाते का, दाने व अर्पणे दिली जातात का, मंडळीची संख्या वाढत आहे की घटत आहे, सेमिनार, पिकनिक मंडळीमध्ये होतात का, चर्च बिल्डिंग आहे का, इत्यादी इत्यादी. कोणताही हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला विचारलेला नाही. देवाने 7ही मंडळांमधील वरीलपैकी एका बाबतीतही विचारपूस केलेली नाही व त्या बाबतीत मंडळीला दोषी धरलेलं नाही. मंडळीमध्ये देवाला कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे, कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जे ज्याची अपेक्षाच करीत नाही
प्रभू येशू ख्रिस्त ज्याची अपेक्षाच करीत नाही मंडळीकडून, मंडळी विनाकारणच त्या गोष्टींच्या मागे धावत असताना, पळत असताना आपला वेळ, आपले श्रम, आपला पैसा व्यर्थ खर्च करीत असताना दिसत आहे. आणि ही ट्रिक आहे, सैतानाची ट्रिक आहे. आणि जेव्हा हिशोब घेतला जाईल तेव्हा हिशोबाच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीकडून कोणकोणत्या गोष्टींची अपेक्षा करणार आहे हे आज आम्ही समजून घेणार. प्रियानो, लक्षात घ्या, रॅप्चर, मंडळीला वर उचललं जाणं, हे केव्हाही होऊ शकतं. कारण काल समय आता पूर्ण झालेला आहे. जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पवित्र शास्त्रामध्ये ज्या भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगून ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण होत आहे. केव्हाही होऊ शकतं. मंडळीने निर्दोष राहण्याची गरज आहे. देव सांगतो, 2 मंडळ्या निर्दोष होत्या, त्यांच्यामध्ये दोष नव्हता. प्रत्येक मंडळी अशीच असावी ही ख्रिस्ताची अपेक्षा आहे. परमेश्वर देवाला मंडळीमध्ये कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे, आता हे ऐकल्यानंतर आम्हा सर्वांचाच भ्रमनिरस झाल्याशिवाय राहणार नाही. चर्च वर्धापन दिन आहे, मूल्यमापन केलंच पाहिजे. आणि सर्वात पहिली मंडळी आम्हाला प्रगटीकरण 2 अध्याय आणि 1 ते 7 या वचनामध्ये पाहावयास मिळते. एफिस येथील मंडळी, एफिस मंडळी मंडळीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याच, परंतु लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताला या मंडळीकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा होती. आणि तो म्हणतो, तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. पहिली प्रीती. प्रियानो, आज 135 वर्ष आम्ही पूर्ण करीत आहोत. या 135 वर्षांमध्ये आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे, आम्हाला मूल्यमापन करायचं आहे की आमच्या मंडळीमध्ये पहिली प्रीती आहे का. आणि पहिली म्हणजे कोणती? प्रिशितीय मंडळी, जी पहिली मंडळी स्थापन झाली पेत्राच्या भाषणानंतर, पेंटिकॉस्टच्या दिवशी, पवित्र आत्म्याचा वर्षाव झाल्यानंतर, ज्या मंडळीमध्ये पहिल्याच दिवशी 3000 लोकांची भर पडली, ती मंडळी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 42 वचनात सांगते की ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होती. ही पहिली प्रीती आहे. तू पहिली प्रीती सोडली. प्रियानो, प्रेषितांच्या शिक्षणात म्हणजे आमच्या मंडळीचा जो पाळक आहे त्याच्या शिक्षणात, त्याच्या सहवासात, त्याच्याबरोबर भाकर मोडण्यात, त्याच्याबरोबर प्रार्थना करण्यात, ही पहिली प्रीती आहे. संत पाऊल म्हणतो, प्रभूमध्ये तुम्हाला 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. 10,000 गुरु खरं, पण प्रभू न्यायाच्या दिवशी म्हणेल पहिली प्रीती सोडली. आज मंडळी ह्या प्रीतीमध्ये आहे का?
आम्हाला आमच्या पालकाचं शिक्षण तुच्छ वाटतं. हे तसंच आहे जसं लेकरांना घरात राहत असताना आपले आईबाप त्यांचं बोलणं, त्यांचं शिक्षण, त्यांचं सांगणं तुच्छ वाटत असतं. अगदी तसंच ही सैतानाची ट्रिक आहे. आणि एदेन बागेमध्ये आदाम हवेने सुद्धा तसंच केलं. परमेश्वर देवाचं ऐकलं नाही, सर्पाचं ऐकलं. एवढा तेज पुंज परमेश्वर देव त्या खऱ्या स्वरूपामध्ये त्यांना प्रगट होत होता. अरे त्याचं ऐकणं सोडलं आणि ह्या वाकड्या तिकड्या सर्पाचं ऐकलं. काय मानवी जात प्रियांनो कृतज्ञ म्हणावी. आजही मंडळीमध्ये तेच घडतं. आम्हाला नेमून दिलेला पाळक आम्हाला आवडत नाही. आमच्या इच्छेने आम्ही नेमलेले पाळक आम्हाला आवडतात. पहिली प्रीती सोडली. लक्षात घ्या, पहिली प्रीती सोडली. दुसरी मंडळीचं मूल्यमापन स्फुरणा मंडळी. देवाच्या अपेक्षेला पूर्णपणे उतरलेली मंडळी. प्रभू येशू ख्रिस्ताने हिच्यामध्ये कोणताही दोष सांगितलेला नाही. स्फुरणा मंडळी. प्रगटीकरण 2 अध्याय 8 ते 11. आणि मंडळीमध्ये काय अपेक्षित आहे देवाला हे आज तो आम्हाला सांगत आहे. आणि मंडळीमध्ये अपेक्षित आहे क्लेश व दारिद्र्य. मंडळीमध्ये आज क्लेश व दारिद्र्य सहन केले जाते का? देवाला हे अपेक्षित आहे. अरे आज मंडळीमध्ये एवढूसं खट्ट झालं तर आम्ही मंडळीमध्ये यायचं सोडून देतो, नाही तर मंडळ्या बदलीत फिरतो. क्लेश. ख्रिस्ताने या मंडळीसाठी किती क्लेश सहन केलेले आहेत. त्या वधस्तंभावरचं मरण आठवा थोडस डोळ्यांपुढे. आम्हाला थोडं सुद्धा सहन करता येत नाही का? तो प्रेषित पौल कलसे 1:24 मध्ये काय म्हणतो पहा. कलसे 1:24 मध्ये प्रेषित पौल म्हणतो, तुम्हासाठी जी माझे दुःखे त्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढीत आहे. ख्रिस्ताच्या क्लेशातलं उरलेलं जे आहे ना ते आम्हाला मंडळीत आल्यानंतर भरून काढावं लागतं असं प्रेषित पौल म्हणतो. ते क्लेश जी मंडळी क्लेश सहन करते, दुःख सहन करते, एकमेकांचं सहन करावं लागतं. ख्रिस्ताने आमच्यासाठी खूप सहन केलंय. आम्ही नाही करत हो. आमची मंडळी ह्या मूल्यमापनात पास होईल का? पास होईल? प्रियानो, मंडळी ही क्लेश सहन करण्यासाठी आहे. प्रेषित पौलाने या मंडळांसाठी किती दुःख सोसलेलं आहे ते त्याने लिहून ठेवलेलं आहे. 2 करीन 11 अध्याय आणि 23 ते 33 वचन आणि पुष्कळ काही 2 करीनमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक प्रेषितांनी रक्तसाक्षीचं मरण सहन केलेलं आहे. मंडळीत राहून आम्हाला आतापर्यंत रक्त पडेपर्यंत प्रतिकार तर करावा लागलेला नाही ना. शरीराचं काय असतं माहिती आहे का प्रियांनो? आमच्या कधीतरी बोटाला दुखापत होते, बोटाला दुखापत होते, लागतं काहीतरी, जखम होते आणि ते दुःख सगळ्या शरीराला भोगावं लागतं. सगळ्या शरीराला भोगावं लागतं. मंडळीमध्ये असंच आहे. एखादी व्यक्ती काहीतरी करते आणि सगळ्या मंडळीला ते भोगावं लागतं. आम्ही
ते सहन करतो का? प्रियांनो, लक्षात घ्या. आणि दारिद्र्य, मंडळीमध्ये दारिद्र्य, प्रभू येशू ख्रिस्ताने या मंडळीला दोषच दिला नाही, कारण क्लेश आहे, दारिद्र्य आहे. आमच्या मंडळीमध्ये आज क्लेश सहन करण्याची ती आध्यात्मिकता आमच्या जवळ आहे का? ते दारिद्र्य आमच्या मंडळीमध्ये दिसतं का? हे दारिद्र्य कोणतं आहे? हे दारिद्र्य देवासाठी आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त धनवान असता दरिद्री झाला. कोणासाठी? या मंडळीसाठी. यासाठी की मंडळी त्याच्या दारिद्र्याने धनवान बनावी. प्रियांनो, काय सांगावं? दारिद्र्य होणं तर वेगळंच, पण आम्ही आमच्या चर्चे दशमांश भरत नाहीत, अर्पणे भरत नाहीत. काय म्हणेल तो प्रभू येशू ख्रिस्त? मी तुमच्यासाठी धनवान असता दरिद्री झालो आणि आज तुम्हाला तुमचे दशमांश सुद्धा भरता येत नाही. अनेक जण या दशमांशावर आक्षेप घेतात. अरे, जे आक्षेप घेतात त्यांना घेऊ द्या आणि त्यांना देऊ नका देऊ. त्यांना नका देऊ. तुम्ही ज्यांना आक्षेप आहे त्यांनी देऊ नका आणि युक्तिवादही करू नका. गप्प बसा. पण मंडळीसाठी आज ही मेथोडिस्ट मंडळीसाठी आज ही आमची डिसिप्लिन आहे, आमची आज्ञा आहे. आम्ही दशमांश दिलाच पाहिजे. मग आम्ही दरिद्री झालो तरी चालेल. दारिद्र्य, आम्ही गरीब होऊ, आम्हाला दारिद्र्य येईल म्हणून आम्ही मंडळीचे दशमांश देत नाही. आणि तरी सुद्धा मंडळांमध्ये आम्हाला मोठा सन्मान, मोठी प्रशंसा, मोठमोठे हुद्दे हवे असतात. मूल्यमापन करा. मी तर काहीच कमवत नाही, मी काय देणार? महिनाभर जेवढं खायला लागतं ना प्रियानो, जेवढं काही लागतं ना जीवन जगण्याला, त्याचा दशमांश द्या. दशमांशाविषयी देवाने जे शिक्षण दिलेलं आहे ते समजून घ्या प्रियांनो. अनेक लोक म्हणतात नव्या करारात दशमांश सांगितलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलाच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकटीकरणात म्हटलेलं ते आकलेचं काम आहे. ज्यांना दशमांश द्यायचा नसतो ना, त्यांच्यासाठी परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली, त्यांनी त्यांचं सर्वस्व द्यायचं, सगळं काही. त्यांनी आपली घरदारं विकली आणि त्याचं मोल प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलं. मग हे करा, नाही तर ते करा. ज्यांना दशमांश द्यायचा नाही त्यांनी संपूर्ण द्या, 100%. अवघड आहे ख्रिस्ती होणं, अवघड आहे. त्याहूनही अवघड स्वर्गात जाणं आहे. मूल्यमापन होणार आहे प्रियानो प्रत्येकांचं. दमडीनं दमडी फेडल्याशिवाय त्यातून सुटका नाही. इथं नाही भरलं, देवाच्या मंडळीत नाही भरलं, तर कुठंतरी भरावं लागेल. देवाचं भय बाळगा. इस्रायल लोकांनी नाही बाळगलं, त्यांच्यावर काय कहर गुदरला. जुना करार वाचा, आमच्यासाठी तो उदाहरणा दाखल दिलेला आहे. दारिद्र्य येतं, दारिद्र्य देवाला दिल्याने दारिद्र्य येतच. मी सांगतो, फार गोष्टींना मन मारावं लागतं, फार गोष्टी बजेटला अफेक्ट होतात, आमच्या कौटुंबिक बजेटला. प्रियांनो, पण जी मंडळी क्लेश सहन करते, जी मंडळी देवासाठी, मंडळीसाठी, ख्रिस्तासाठी दरिद्री होते, ती मंडळी ख्रिस्ताच्या निकषाला जाऊन पोहोचलेली मंडळी असते.
प्रभू येशू ख्रिस्तीच्या दोष सापडत नाही, शोधत नाही. मंडळीत आम्हाला उपदेश द्यायला आवडतात, मंडळीत आम्हाला शास्त्रभाग वाचायला आवडतात, आम्हाला गाणे गायला आवडतात, आम्हाला वाटतं ते करायला आवडतं, पण मंडळीमध्ये राहून आम्हाला क्लेश आणि दारिद्र्य सहन करायला आवडत नाही. काय भयंकर गोष्ट. पण प्रभू येशू ख्रिस्ताने या मंडळीवर बरोबरची खून केली, टिक मार केला, प्रशंसा केले, वाहवा केले, तिला अभय दिलं, तिच्या पाठीशी उभा राहिला. अरे मंडळीत राहून आम्ही दुसऱ्याला क्लेश द्यायला पाहत असतो, मंडळीत राहून आम्ही सर्वात अधिक श्रीमंत कसे आम्ही होता येईल हे आम्ही पाहत असतो. मला आशीर्वाद कसे मिळतील, आशीर्वाद कसे मिळतील, मग आशीर्वादांसाठी प्रार्थना करून घ्यायच्या. आत्मपरीक्षण करा प्रियानो. मूल्यमापन होत आहे, प्रभू मूल्यमापन करत आहे. आणि आता मग तिसरी मंडळी ही परगम मंडळी आहे. 2 अध्याय 12 ते 17. आणि हिच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दोष शोधला, मूल्यमापन केलं, दोष सापडला. आता कोरोना व्हायरसच्या टेस्टिंगला गेलं ना, मग मागच्या महिन्यामध्ये मला अशीच टेस्ट करून घ्यावी लागली कोरोना व्हायरसची, कारण माझ्यामध्ये काही सिम्पटम दिसू लागले. आणि मग आमचा अक्षय सुनबाई घाबरले, कारण त्या दोघांच्याही ड्युट्या कोविड वॉर्डमध्येच होत्या, संपूर्ण ह्या सेकंड फेजमध्ये. आणि त्यांना असं वाटलं काहीतरी आमच्या हातून चुकलं आणि त्याचंच इन्फेक्शन यांना झालं. आणि पप्पाला झालं म्हणजे आता मम्मीला पण झालं. आणि मग टेस्टिंगला गेलो आम्ही, टेस्ट केलं, आज दिलं, रिपोर्ट उद्या येणार. आणि तो संपूर्ण जवळजवळ 24 तासाचा काळ भयंकर टेन्शनमध्ये. अक्षय सुट्टी काढून घरी बसला, सुनबाई पण आमची. आता काय रिपोर्ट येतो. टेम्परेचर होतं मला, परंतु ते दुसऱ्या कारणाने टेम्परेचर होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला आणि निगेटिव्ह आला. त्याने मोबाईलवर रात्रीच पाठवला, थोडा उशिरा निगेटिव्ह आला. केवढा आनंद आम्हाला, एवढे देवाची उपकार स्तुती केली आम्ही. देव टेस्ट करत आहे, प्रत्येक मंडळीला टेस्ट. मूल्यमापन होत आहे. आणि प्रियानो, ही परगम मंडळी 2 अध्याय 12 ते 17. आणि ह्या मंडळीमध्ये बलाम आहे, बलाम, आणि निकलाईतांचं तत्व आहे. 2 गोष्टी मंडळीमध्ये. आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या निकषाला पोहोचली नाही, स्टँडर्डला पोहोचली नाही. आज आमच्या मंडळीमध्ये बलाम आहे का? बलाम. गणनाचा 22वा अध्याय, 23वा अध्याय आणि 24वा अध्याय वाचा, तुम्हाला बलाम कळेल. बलामाने काय केलं. बलाम हा एक संदेष्टा होता. आणि प्रियानो, त्याला बालाक राजाने बोलवलं. इस्रायल लोक त्यावेळेला मिस्रापासून ते कनानाच्या
प्रवासामध्ये होते आणि बालाक राजाच्या त्या राजाच्या बाजूला मवाब देश त्याच्या बाजूला ते त्या ठिकाणी मुक्कामाला होते. 6 लाखापेक्षा अधिक लोक. तो घाबरला. आता हे लोक माझ्यावर स्वारी करतील आणि माझा देश घेतील. आणि म्हणून त्याने बलामाला बोलवलं. बालाक राजा त्याने बलामाला बोलवलं. तो संदेष्टा होता. त्याचा शब्द खरा असायचा. त्याने बलामाला बोलवलं. भरपूर पैसे देतो म्हणे, तुझा सन्मान करतो, ये. आणि बलामाला सांगितलं की तू ह्या लोकांकडे पाहून त्यांना शाप दे, म्हणजे त्यांच्यावर माझी सरशी होईल आणि त्यांचा पराभव होऊन माझा विजय होईल. त्यांना शाप दे. आणि बलामाने बलामाला देवाने सांगितलं, मी जे काही शब्द सांगेल तेच बोलायचं, दुसरं काही बोलायचं नाही. आणि बलाम त्या लोकांकडे पाहून, इस्रायल लोकांकडे पाहून शाप द्यायला तोंड उघडायचा आणि तो आशीर्वचनेच बोलायचा, आशीर्वादच द्यायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आशीर्वादच. त्याच्या तोंडातून आशीर्वादच निघायचे. त्याच्या तोंडात असणारे सगळे शाप बदलून आशीर्वचने करायचा. शेवटी बालाक राजा भडकला आणि त्याला म्हणाला, आता तू इथून पळ. परंतु बलाम पैशाच्या मागे लागलेला. बालाक राजाकडून त्याला पैसे पाहिजे होते. तुम्हाला माहिती प्रियांनो, त्याला कळालं हे इस्रायल लोक आहेत, हे देवाचे लोक आहेत, यांना हे आशीर्वादित लोक आहेत, यांना शापित करणारा कुणीच नाही, हे शापित होऊच शकत नाही. जो कोणी यांना शाप देईल तो शापित होणार आहे. मग यांना शापित कसं करायचं याची ट्रिक बालाकाला त्याने दिली. आणि बालाकाला सांगितलं, तुमच्यातल्या चांगल्या चांगल्या मुली तुम्ही खाली त्या इस्रायल लोकांमध्ये सोडा आणि मग त्यांना भुलवतील, मोहात पाडतील. इस्रायल लोक त्यांच्यापाशी जातील आणि मग त्या काय करतील, आपल्या देवांच्या नादी त्यांना लावतील. कोण सांगत आहे? संदेष्टा. कशासाठी सांगत आहे? पैसा. आणि बालाकाने केलं तसं. चांगल्या तरुण मुली इस्रायल लोकांमध्ये सोडल्या. आणि इस्रायल लोक लंपट लोक होते, जारकर्मी, मूर्तीपूजक, मिस्रामध्ये राहिलेले, देवाचं भय न बाळगणारे. एवढे चमत्कार केले देवाने त्यांच्यासाठी, पण नेहमीच ते देवाची परीक्षा पाहायचे. हा सगळा इस्रायलचा इतिहास आहे. आणि त्यांनी तेच केलं जे बलामाला अपेक्षित होतं. आणि बलामाने बालाकाकडून पैसा कमवला. आणि इस्रायल लोकांमधले त्या दिवशी 24,000 लोक मरून पडले. देवाचा कोप भडकला, कारण त्यांनी मूर्तीपूजा सुरू केली, त्यांनी जारकर्म सुरू केलं, परराष्ट्रांशी संग केला. जे देवाने सांगितलं होतं करायचं नाही. देवाचा कोप भडकला आणि 24,000 लोक मरून पडले. प्रियांनो, लक्षात घ्या, खोटा संदेष्टा, पैसा. मंडळीमध्ये येऊन पैसा कमवण्यासाठी यायचं नाही. मंडळीमध्ये येऊन चर्चे प्लॉट कमवण्यासाठी यायचं नाही. मंडळीमध्ये येऊन माझा काहीतरी आर्थिक फायदा होईल या उद्देशाने मंडळीत यायचं नाही. हा बलामाचं काम आहे. बाजारपेठ भरवायची नाही. खोटे नाटे बिल देऊन पाळखांनी पैसा कमवायचा नाही. आणि मंडळीतल्या लोकांनी
नाही त्या पद्धतीने पैसा कमवायचा नाही. मंडळीत आल्यानंतर बलाम आमच्या डोक्यात शिरता कामा नये. जरी फायदा होत असेल तरी मी घेणार नाही घेणार. आज मंडळांमध्ये तेच चाललेलं आहे, व्यवसाय. कुणी काय, कुणी कपडे, कुणी खाद्यपदार्थ, कुणी काय विकत आहे. अनेक प्रकार आहेत. बलाम आहे बलाम. मंडळीचं स्वरूप असं बनवू नका प्रियांनो. प्रभू श्री ख्रिस्ताने बाजार झोडपला. बाजार झोडपला. लोकांचं लक्ष आध्यात्मिकतेकडून डायव्हर्ट करू नका जगिकतेकडे, दैहिकतेकडे. त्यांना बाजार खुला आहे, जाऊ द्या बाजारात. आणि दुसरी गोष्ट निकलाईत. निक लाईत असे दोन शब्द आहेत. हे ग्रीक शब्द निक लाईत, उच्च निच्चतेचे भेद करणे. मंडळीमध्ये उच्च निच्चतेचे भेद. मी श्रेष्ठ, हा कनिष्ठ. मी अमका, हा कनिष्ठ. मी श्रीमंत, तो गरीब. मंडळीमध्ये राहून उच्चतेचे आणि निच्चतेचे विचार जरी मंडळीत आले ना प्रियानो, मनात जरी आले ना, तर लक्षात ठेवा, देही मूल्यमापन करताना दोषी धरील. मंडळी रॅप्चर मध्ये जाणार नाही. याकोबाने हे सांगितलेलं याकोबाच्या पत्रामध्ये. प्रियांनो, निकलाईतांचं तत्व. बलाम नको. मंडळीचा कुठल्याच प्रकारे आर्थिक उपयोग करून घेऊ नका. मंडळी ही मंडळीला देण्यासाठीच आम्ही मंडळीमध्ये जातो, मंडळीकडून घेण्यासाठी नव्हे. मिशनऱ्यांनी वाईट सवय लावली ही मंडळीला. घ्यायचं काहीतरी घ्यायचं. ज्या मंडळीत आम्हाला मिळेल त्या मंडळीत आम्ही जाणार. आणि निकलाईत, उच्च नीच. या मंडळीत मला हे पद मिळत नाही, मी जाणार नाही. या मंडळीत मला सन्मान मिळत नाही, मी नाही जाणार. पाळक माझ्याशी, अरे काय निकलाईत. पाळकाने म्हणायचं मी पाळक. उच्च नीचतेचे, दीक्षित अदीक्षित भेदाभेद करायचे. आम्ही सर्व दास आहोत, आम्ही सर्व मेंढरा आहोत. प्रियांनो, देवाला हे आवडत नाही. प्रियांनो, आम्ही चौथी मंडळी पाहणार आणि थांबणार, कारण वेळेचं बंधन आहे. पुन्हा केव्हा तरी बाकीच्या 3 मंडळ्या पाहू. मूल्यमापन, मंडळीचं मूल्यमापन चाललेलं आहे. आणि समजू नका पाळक करतोय, प्रभू श्री ख्रिस्त करत आहे. प्रत्येक चर्चचा वाढदिवस हा देवाने आम्हाला मूल्यमापनासाठी दिलेला आहे. आणि चौथी मंडळी आहे थुअतीरा मंडळी. प्रगटीकरण 2 अध्याय 18 ते 29. माझी तुम्हाला विनंती राहील, प्रगटीकरण 2 आणि 3 हे अध्याय जरूर वाचा, किंवा प्रगटीकरण 1, 2, 3 हे अध्याय जरूर आज झोपण्याच्या आधी 15 मिनिटं लागतील हे 3 अध्याय वाचायला. मी तुम्हाला सांगतो, लहान अध्याय, 3 अध्याय. आणि ज्याला अधिक आशीर्वाद पाहिजे त्यांनी 4था अध्याय वाचा, कारण तो स्वर्गाचा साक्षात्कार आहे. मग ह्या मंडळात स्वर्गात गेल्यानंतर काय करणार ते दृश्य पाहायला मिळणार आहे. पण हे 3 अध्याय आमच्या संबंधात आहेत, मंडळीच्या संदर्भात.
आम्ही वाचाव्यात. थुअथिरा मंडळी, प्रकटीकरण 2 अध्याय 18 ते 29. आणि प्रियांनो, या मंडळीमध्ये इजबेल आहे. इजबेल अहाब राजाची राणी, ही मिस्री राणी, मिस्री स्त्री. अहाब राजाने, इस्रायलाचा राजा अहाब फार दुष्ट राजा झाला. ही फार दुष्ट राणी झाली. देवाच्या लोकांना फार पीडलं. याच अहाबाच्या काळात शेवटी परमेश्वर देवाने इलियाच्या द्वारे भविष्य केलं आणि 3.5 वर्ष दुष्काळ पाडला. नाथान संदेशा एलिया संदेष्टा त्याच्या काळात देवाने दिला होता. महान संदेष्टा. काय देवाची कृपा म्हणावं. जितका माणूस दुष्ट असतो ना, तितकं देव त्याच्यावर जास्त कृपा करतो आणि एलियासारखे संदेष्टे देतो त्याला. केवढी प्रीती ना या अहाबावर देवाची. अहाबावर, इस्रायलावर. सगळा इस्रायल देश आता मूर्तीपूजक बनला होता. या मिस्री राणीमुळे, अहाबाची राणी, मिस्री राणी इजबेल आहे म्हणे, इजबेल. आणि हिने काय केलं माहिती का? या इजबेल राणीने इस्रायलातले देवाचे जेवढे संदेष्टे होते मारून टाकले. देवाचे संदेष्टे डोंगरातून, विवरातून, गुहातून लपून आपला जीव वाचवित आहेत. त्यांना स्वतःच्या जीवाची काळजी नव्हती, परंतु काळजी होती देवाचे संदेश लोकांपर्यंत आमच्याशिवाय कोण पोहोचवणार, ही काळजी. अरे एलिया सुद्धा पळाला आपल्या जीवाच्या भीतीने. एलियाने सुद्धा परमेश्वर देवाजवळ विनंती केली, प्रभू आता बस, मला सहन होत नाही, आता मला मारून टाक, आता एकटाच उरलोय मी. परमेश्वर देव एलियाला मला घाबरू नको, अजून 7,000 लोक मी, 7,000 संदेष्टे मी लपून ठेवलेले आहे. इजबेलला माहिती नाहीत ना, अहाबाला माहिती आहेत. घाबरू नको. आणि तो इतका निराश झाला ना प्रियानो, एलिया एवढा निराश झाला. देवाचा हा प्रॉफिट ऑफ फायर, अग्नीचा संदेष्टा, आकाशातून अग्नी उतरवला त्याने. शेवटी परमेश्वर देवाने त्याला सदेह स्वर्गात घेऊन गेला. अग्नीचे रथ घेऊन गेला परमेश्वर देव त्याला सदेह. हे रॅप्चर झालेलं आहे बरं का प्रियानो, रॅप्चर. एलिया गेला. देवाच्या परमेश्वराच्या आवेशाने भरलेला हा संदेष्टा. आणि याने इजबेलला चॅलेंज दिली, आणा म्हणे बालचे संदेष्टे आणि पाहू आपण कसोटी. कर्मेल डोंगरावर सुरू झालं यज्ञ. एका बाजूला 400 खोटे संदेष्टे बालाचे, एका बाजूला एलिया फक्त. आणि प्रियानो, बालाचे सगळे संदेष्टे तो यज्ञ पेटवू शकले नाही. एलियाने तो पेटवला. पाणी उतून ओला करून टाकला तरी यज्ञ पेटला. अग्नी उतरला आकाशातून. आणि मग एलियाने हे 400 संदेष्टे बालाचे आणि आणखीन 450 होते, सगळ्यांना तरवारीने मारलं, कापून. आवेश, परमेश्वराचा आवेश. मारले संदेष्टे त्याने, खोटे संदेष्टे. पण ही इजबेल, मंडळीमध्ये इजबेल, जे देवाचे संदेष्टे आहेत त्यांना त्रास देणे, जे देवाच्या वचनाची सेवा करतात मंडळीमध्ये राहून त्यांना त्रास देणे.
हे इजबेलचं काम आहे आज मंडळीमध्ये. प्रियानो, जे देवाच्या वचनाची सेवा करत आहेत त्यांचं पाचरण आम्हाला माहिती नाही. निकलाईत बनू नका. उच्च निचतेचे भेद, दीक्षित दीक्षिताचे भेद मंडळीमध्ये नको. हा दीक्षित आहे का? तो दीक्षित आहे का? अरे तो देवाच्या वचनाची सेवा करतो, त्या अर्थी देवाने पवित्र आत्म्याची वृष्टी त्याच्यावर केली, जी योएलला सांगितले होते. शेवटच्या काळी तुमच्या पुत्र कन्यांवर मी माझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी करतील, तेव्हा ते संदेश देते. घाबरून सोडू नका प्रियानो. मंडळीमध्ये जे लोक देवाच्या वचनाची सेवा करीत आहेत, मंडळीमध्ये जे लोक परमेश्वराच्या वचनाची सेवा करीत आहेत, कुणी त्यांना पाळकाचा चमचा म्हणावं, त्यांना कुणी लुडबुडे म्हणावं. इजबेलीचं काम आहे. इजबेल आजही इजबेल ती अशुद्ध आत्म्याची, ती शिरते आतमध्ये. असं अनेकांना इजबेल लागलेला आहे. इजबेल लागलेली आहे मंडळीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, ती मंडळी नापसंत होते. नापसंत होते. किती भयंकर. प्रियानो, देवाने ज्यांना नेमलेलं आहे त्यांना नेमलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला होता, कुणी अधिकार दिला तुम्हाला? योहानाला, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अधिकार विचारला होता, कुणी अधिकार दिला म्हणे तुम्हाला? आणि विचारणारे कोण होते? धर्मपुढारी. इजबेलच्या आत्म्याने प्रेरित झालेले. प्रेषित पावलाच्या प्रेषितपणावर आक्षेप घेतला. हो, एवढे चमत्कार, मेलेले उठवले, त्याच्या प्रेषितपणावर आक्षेप घेतला लोकांनी. हे इजबेलचं काम आहे. कुठंतरी देवाच्या कामाला खीळ घालायची, अडथळा करायचा. पण मी सांगतो की ज्यांना देवाच्या वचनाचं पाचारण झालेलं आहे त्यांनी इजबेलच्या आत्म्याला घाबरू नका. त्यांनी एलियाच्या आत्म्याने प्रेरित व्हा. मारून टाका त्या सैतानाला, मारून टाका. रक्त मांसाबरोबर युद्ध करू नका, पण आत असलेल्या इजबेलला मारा प्रियानो. एलियाने तेच केलं. एलियाने तेच केलं. त्यांच्याशी रक्त मांसाचं युद्ध खेळू नका. आध्यात्मिक युद्ध करा आणि त्या शैतानाला मारा, पायाखाली तुडवा. प्रियांनो, आज आम्ही इथे थांबणार आहोत, पण मंडळीचं मूल्यमापन होत आहे. देवाने केलेलं आहे. एफिस मंडळीला म्हटलं, तुझी पहिली प्रीती सोडली. स्फूर्णा मंडळीला म्हटलं, तुझ्यामध्ये क्लेश, दारिद्र्य आहे, घाबरू नको, पण तू परफेक्ट मंडळी आहेस. तू माझ्या पसंतीला उतरलेली मंडळी आहेस. प्रियानो, परगम मंडळीला म्हटलं, तुझ्यामध्ये बलामाने निकलाईत आहेत. आणि शेवटी थुअतीरा मंडळीला म्हटलं, तुझ्यामध्ये इजबेल आहे. मंडळीचं मूल्यमापन. आज जर प्रभू आमच्या मंडळीमध्ये आम्हाला काही दोष दाखवत असेल तर आम्ही आध्यात्मिक रीतीने देवापुढे नम्र लीन होऊन गुडघ्यावर येऊन ते आम्ही कबूल केले पाहिजेत आणि देवाजवळ विनंती केली पाहिजे की बापा प्रभू, पुढच्या 136व्या वर्षामध्ये आमची मंडळी ही दोषरहित मंडळी होण्याचा आम्ही आटोकाट तुझ्या कृपेने देणे प्रयत्न करू. आणि मग पहा देव काय चमत्कार करतो. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बाबा, जर तू मंडळी स्थापन केलेली आहेस तर मंडळीचं मूल्यमापनही तूच करतोस. दुसरा कोणालाही तो अधिकार तू दिलेला नाहीस. बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या मंडळीचं मूल्यमापन करावं
हा अधिकार तू कोणालाच दिला नाहीस. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मूल्यमापन करत आहे. आणि बापा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे याचं सुद्धा तू आज मूल्यमापन केलेलं आहे. आम्हाला कळू दे, आमची चूक कळू दे, आणि आम्हाला तुला शरण येता येऊ दे, आम्हाला पश्चातापी होता येऊ दे. सहाय्य कर बाबा, सहाय्य. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत, आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रारंभीची प्रार्थना मी करीत आहे. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज चर्चचा वर्धापन दिन आहे. वर्षभर तू आम्हाला आशीर्वादाने भरलंस. आता बापा परमेश्वरा, आम्ही आशीर्वादित झालेले असे तुला सादर व्हावेत अशी कृपा, दया, अनुग्रह आम्हाला दे. आणि ज्या मानाने तू आम्हाला यश दिलेलं आहे, त्याच मानाने आम्ही बापा परमेश्वरा आज तुझ्या या भक्तीमध्ये आमचं तन मन धन आम्ही अर्पण करावं असं होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण आपलं गीत गाणार आहोत, आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. वैभव पिढ्या पिढ्या देती ध्रुव, गावी
प्रियांनो, दानावर आशीर्वाद मागण्याआधी मी आपणास सांगू इच्छितो की मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांचे जे सर्व मान्यवर सभासद आहेत त्यांच्यासाठी ही सूचना राहील. कृपया याची नोंद घ्या. प्रियांनो, ज्यांना आपले दशमांश, दाने, अर्पणे आणि आपल्या हंगामाचं दान किंवा लेन समयातल्या डब्यांचं दान जे मंडळीचं आहे ते मंडळीला भरत असताना भरण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे. प्रियांनो, आम्ही देवाचं ते देवाला भरणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला ही दान अर्पण करायचे आहेत त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा हे आपल्या स्क्रीनवर इथं दिसेल. आणि प्रियांनो, तुम्ही त्यांना फोन करू शकता. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील कशा प्रकारे तुम्हाला ही रक्कम जमा करता येईल आणि तुम्हाला रीतसर पावती दिली जाईल. आणि म्हणून विशेष प्रकारे प्रभूच्या आत्म्याने मी तुम्हा सर्वांना विनंती करीत आहे की प्रियांनो, जर चर्चने आमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींची पेरणी केलेली आहे तर चर्चला तो अधिकार पोहोचतो की त्या चर्चने ऐहिक गोष्टींची कापणी करावी. आणि म्हणून ही गोष्ट विशेष लक्षामध्ये घ्या. नाही तर मग अनेक वेळेला असं घडतं, माझ्या निदर्शनास आलेलं आहे, बाप्तिस्म्याच्या वेळेला किंवा लग्नाच्या वेळेला किंवा मैतीच्या वेळेला त्यांचं जे आर्थिक रेकॉर्ड आहे ते आम्हाला पाहावं लागतं. आणि त्यावेळेला असं समजून आलं की अनेक लोकांनी, प्रियांनो, मला सांगायला वाईट वाटतं, पण 4-4, 5-5 वर्ष, 6-6, 7-7, 8-8 वर्ष अनेकांनी तर भरलंच नाही. आणि आमचे सन्माननीय ट्रेझरर ते दयाळू अंतःकरणाने मग त्यांना सांगतात, ठीक आहे, तुम्ही कमीत कमी 1 वर्षाची तरी भरा, कारण तुमची मेंबरशिप तरी प्रूव्ह झाली पाहिजे. प्रियांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, देवाला दिल्याने कुणी दरिद्री गरीब होणार नाही. उलट न दिल्याने प्रियांनो आम्हाला हे फेस करावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रभूच्या आत्म्याने विनंती करीत आहे. त्याचप्रमाणे जे सर्व ह्या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि ज्यांना चर्चला काही दान द्यावंसं वाटत आहे त्यांना तर सर्वात प्रथम मी हेच सांगेल की तुम्ही आपापल्या चर्चमध्ये जमा करा. परंतु त्यांना जर असं वाटत असेल की नाही, आम्ही मेथोडिस्ट मराठी चर्च पुणेला पण द्यावं, तर मग तुम्ही कृपया जे स्क्रीनवर प्रियांनो नंबर्स आलेले आहेत, नाव आले, त्यांना कोणाला एकाला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील कशा प्रकारे तुम्हाला ते देता येईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टीमध्ये सुद्धा सहभागी होता येईल. आपण यावेळेला दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, भरभरून आकाश कपाटे उघडून घेवणार नाही एवढा आशीर्वाद तू देणारा देव आहेस, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बरकतीचे आशीर्वाद देणारा तू देव आहेस. बापा, तुझ्या वचनामधून आम्हाला दिसून येतं
ज्यांनी सरळ हाताने पेरलेलं आहे त्यांनी सरळ हाताने कापणे देखील केलेली आहे. प्रभू, आम्ही जेव्हा देवाला देतो तेव्हा आमची देवावरची प्रीती, देवावरचा विश्वास, देवाप्रती असलेलं आमचं समर्पण आम्ही जाहीर करीत असतो. हे बापा, आज मंडळींनी जे दिलेलं आहे तू स्वीकारून घे बापा. ते शुद्ध पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक पटीने दे, मालामाल कर, की जेणेकरून बापा त्यांनी देवाचं ते देवाला भरायला चुकू नये. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे प्रत्येकाला बापा. तू कृपा पुरव की जेणेकरून त्यांनी देवाशी आर्थिक बाबतीत प्रामाणिक आणि विश्वासू असावं. सहाय्य कर. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, सर्व उत्तम देणगींचा दाता, सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होत आहे. स्वर्गीय आकाश कपाटे उघडून तू आमच्यावर आशीर्वादांची वृष्टी करीत आहेस. हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने त्याचप्रमाणे जगी या आशीर्वादाने देखील मालामाल करीत आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. हे बापा परमेश्वरा, आज मंडळीने तुझ्याकरिता म्हणून जे वेगळं काढून ठेवलेलं आहे, जे समर्पित केलेलं आहे, ते तू आशीर्वादित कर बापा. यासाठी आशीर्वादित कर की बापा परमेश्वरा, त्याच्याद्वारे तुझ्या राज्याची वाढ होईल, तुझा सुवार्ता प्रसार होईल, अनेकांचं येणं देवाच्या राज्यामध्ये होईल. हे बापा, हे दान तू आशीर्वादित कर, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग कर. ज्यांनी दिलेला आहे, ज्यांनी राखून ठेवलेला आहे, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, वेळ येईल त्यावेळेला त्यांना बापा भरभरून 100 पट आशीर्वाद दे. ऐन वेळची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आज आम्ही तुझ्या राजास्थानाजवळ आलेले आहोत. बापा, तू आमचा स्वीकार कर, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मागत आहोत संपूर्ण आठवडाभर तू आमचा सांभाळ प्रतिपाद कर. आठवडाभरासाठी आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. बापा परमेश्वर, आमच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव. तुझ्या कृपेचं देयचं जो वेष्टन तयार कर की बापा परमेश्वरा, कुठलाही रोग, आजार, मरी, महामरी आमच्या जवळ येऊन पोहोचू शकणार नाही. प्रभू, तू आमच्या आत्म्याचं संरक्षण कर, तू आमच्या जीवाचं संरक्षण कर, तू आमच्या शरीराचं संरक्षण कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गा
शालो देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपणा सर्वांसोबत असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. देवाची शांती आपल्या शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपणा सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. 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 शालोम देवाची शांती आपल्या देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती तुम्हा बरोबर असो. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती तुमच्या सर्वांसोबत असो. शालोम देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती आपणा सर्वांबरोबर असो. आमेन. शालोम देवाची शांती आपल्या सर्वांबरोबर असो. शालोम देवाची शांती